कांटो की टक्कर कलगीतुरा बॅट आणि बॉलच्या मध्ये होणार आहे मारामारी हाणामारी दर्जेदार ही मॅच पाहायला मिळणार आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचा आपण करूया मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं करूया मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत आणि समालोचन क्षेत्रामधून श्री भरत आम्ही आलोय तुमच्यासाठी परत कांसा 11 शार्वी फायटर्स ज्या पद्धतीने कांसा 11 ने टॉस जिंकला लगेचच बॉलिंगचा निर्णय घेतला परंतु समोर त्यांना तितकंच कडू आव्हान असेल कारण की आजच्या दिवसभर सत्रामध्ये चांगली कॅप्टन्सी ज्या टीमची राहिली शार्वी स्पोर्ट्स त्या संघाचे दोन्ही शार्वी फायटर्स संघाचे दोन्ही ओपनिंगचे धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासमोर आक्रमण कोणाचं असेल श्रीकांत सर कारण की समोरचे जे विनंती असेल बोथ दी टीम 12th मॅन पाठवायचा आहे लास्ट कॉल असेल 12वा खेळाडू पाठवायचा आहे विनंती आहे दोन टीम आपण 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे कांसा 11 यांचा 12th मॅन आमच्याशी जोडलेले आहेत शार्वी फायटर्स आपण आपला 12th मॅन यस थँक्यू सो मच दोन्ही संघांचे 12th मॅन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हर एक मैच बनती है नई कहानी बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुगानी गेंदबाजों की मेहनत रंग लाती है क्रिकेट की ये दुनिया सभी को बहाती है अशी रंगतदार रंगीत बेरंगी दुनिया आपल्या समोर उभी केली आहे शाहूवाडी असोसिएशनच्या माध्यमातून मॅचला लगेचच होईल सुरुवात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय कांसा 11 या संघाकडून कैलास आहे गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण शार्वी फायटर्स या संघाकडून पाहतोय किरण वारंग आणि नॉ स्ट्राइक एंड वरती आहेत साजन पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात टाइम ऑन मॅच ऑन गेम ऑन जस्ट प्ले ऑफ क्रिकेट एकदा जोरदार टाळ्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण करूयात मॅचला लगेचच होईल सुरुवात विनंती आहे मॅच मध्ये आपल्याला स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो कारण सूर्य परतीच्या वाटेला लागलेला आहे सूर्य आपल्या समोर आहे तोपर्यंत आपल्याला स्पर्धा खेळायची आहे स्पर्धा रंगवायची आहे स्पर्धा घडवायची आहे स्पर्धा बनवायची आपल्या हातात आहे हातात कधी असतं जेव्हा आपण स्पीडअप ठेवत असतो स्पीडअप ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कैलासचा पहिला बॉलला स्कर्कट केलाय निघून जाईल अलॉंग द ग्राउंड सीमा रेषा पार मातीचा रंग उधळत येतो पहिलाच चौकार प्लीज वेलकम डीजे पहिल्याच बॉलवरती किरण यांचा क्लास पाहायला मिळाला चौकार येतोय पहिल्याच बॉलवरती धावसंख्याची खाते खोललं जाते 4 आकड्यावरती पुढचा बॉल हाफ ट्रॅकवर होता पुन्हा एकदा निघून जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स दोघे क्षेत्ररक्षक मागे धावतील परंतु चेंडू मात्र जिंकतो यावेळेस येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार किरण यांच्या बॅटमधून सायंकाळच्या सत्रामध्ये भन्नाट बॅटिंगचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना बॅटर किरण मात्र आपल्याला पाहायला भेटतोय पुढचा बॉल कैलास यांचा आणि यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय चेंडू पुढे धावतोय बॅटर त्याच्या पाठीमागे खेचून काढलेला चेंडू बॅटरच्या बॅटमधून निघून जाईल सीमारेषा बाहेर बॅक टू बॅक तिसरा सीमारेषा बाहेर हँड व्होल्टेज धमाका चौकार येतोय वेलकम डीजे किरण वारंग यांच्या बॅटमधून आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये देखील अशी धमाकेदार सुरुवात किरण वारंग यांनी केलेली होती त्यावेळी देखील पहिल्या षटकामध्ये विस्फोटक 3 चौकार ठोकले होते पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळून काढलाय दोनों के बीच दिखी दरार और दरार के अंदर गेंद हो गई फरार भेटला या संघासमवेत खेळत असताना किरण वारंग यांनी 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या होत्या आणि त्याचीच पुनरावृत्ती याही मॅच मध्ये विस्फोटक बॅटिंगने आपल्या बॅटच्या माध्यमातून दर्शवत असताना ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याला हुलकावणी देऊन कव्हर बाहेर ठेवलेला आपल्याला पाहायला भेटतोय यावेळेला मात्र
चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे, कारण ऑफसाईड स्ट्रॉंग आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल जागा बनवून मनगटांचा चांगला वापर होत असताना किरण वारंग यांचा आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील खेळून काढलाय, कव्हरच्या डोक्यावरून निघून जाईल आहे. क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न, ढूंढो ढूंढो मेरे भैया, गेंद हो गई सैया सैया, ठोकड़ीजे का STPL म्हणजे काही होऊ शकतं. आज दिवसभरात किरणची ज्या पद्धतीने बॅट चालली आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्यांना भेदून निघून जाईल अलॉंग द ग्राउंड ग्राउंड ग्राउंड. हा देखील 6व्या चेंडूवर येतोय चौकार. 6 चेंडू 6 चौकार, विस्फोटक कारनामा. वारंग यांच्यावरती, किरण वारंग यांच्यावरती पैशांचा पावसाला आता सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. आणि उपाध्यक्ष माननीय सागरजी दळवी यांच्या माध्यमातून देखील रोख कॅश प्राइज 501 रुपये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस माननीय आदरणीय रोहितजी पाटील यांच्याकडून किरण वारंग सलग 6 चौकारांसाठी 1001 रुपये रोख कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. पुढचा बॉल पुलर लेनचा होता, रचना केली होती कलात्मक आणि नशिबाच्या आहेत साथ. तो क्या बात, लॉंग स्टॉपर मिलेगा ये 4 रन. बाईच्या स्वरूपात 4 धावा भेटतायत अफलातून. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय, क्षेत्ररक्षक आहेत पण ते राहिलेत प्रेक्षक, पाहतायत जातायत, चेंडू आणतायत देतायत. या दोन्ही फलंदाजांनी श्रीकांत सर शाळेत ज्या वेळेस गेले ना त्यांनी सुरुवात 4च्या पाड्यापासून केली होती, कारण की आतापर्यंत जेवढे रन आले त्या 4च्या पाड्यामध्येच आले आहेत. 4चा पाडा आवडतोय वाटतो, 6चा पाडा पाहायला मिळेल का. सुंदर अशी बॅटिंग एका बाजूला किरण, 1 मॅन हिरो. नक्कीच 1 मॅन हिरो. यावेळेला गोलंदाज ठरतोय सुपर हिरो. अचूक टप्पा टप्प्यावरती भेदक कामगिरी होते गोलंदाजाच्या माध्यमातून. हा टप्पा, ही लाईन, ही लेंथ सातत्याने ठेवणं आता गरजेचं आहे, कारण धावफलक जर पाहिलं, करंट रन रेट जर पाहिला, रन रेटला करंट 18.67 चा लावलेला आहे. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावसंख्या 28च्या घरामध्ये आहे. रनरेटला करंट जो दिला आहे तो किरण यांनी करंट दिलाय 440 चा करंट. उत्कृष्ट बॅटिंग, परंतु ओमकार यांचं कौतुक करावं लागेल. 2 डॉट आतापर्यंत फेकले आहेत आणि ते पण साजन सारख्या एखाद्या माथभर खेळाडू समोर. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू खोदून काढला आहे, क्षेत्ररक्षक आहे ते ठिकाणी, परंतु 1 धाव कंप्लीट केली जाईल. नक्कीच अशीच तुम्हाला जर धावा आता रोखायची असतील तर असं क्षेत्ररक्षण बांधून ठेवावं लागेल, फलंदाजांना थांबवावं लागेल, फलंदाजांना रोखावं लागेल. इथे विकेट येणं आवश्यक आहे, कारण धावफलक जर पाहिलं तर एक वेगळ्याच गतीमध्ये पोहोचलेला आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार यांना चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडवून आणवावा लागणार आहे. 29 धावा. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय आहे क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनचा, पकडला तोपर्यंत 1 धाव घेतली आहे. एका धावेच्या मदतीने आपण स्कोरबोर्ड पाहतोय तो म्हणजे पोहोचला आहे जाऊन 30 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळेल, परंतु ओमकार याने कमबॅक करून दिला आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 डॉट, 1 बायच्या स्वरूपात चौकार आला असला तरी त्यानंतर सिंगल किरण आणि साजन सारख्या दोन्ही फलंदाजाला त्याने आतापर्यंत ओमकारने चकाकी दिली आहे गोलंदाजीवरती.
ओमकारचा शेवटचा बॉल यावेळेस देखील ओव्हर पिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी तेज तर्रार पाहिजे होती या ठिकाणी, परंतु सेफ आहे. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 2 षटकाची होते सांगता. टीम शार्वी 11 31 वरती बिनगडी बाद. विनंती आहे स्पीडअप राहणं आवश्यक आहे मित्रांनो. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहिलं किरण वारंग 7 चेंडू त्यांनी खेळत 7 चेंडूमध्ये 25 धावा त्यांच्या माध्यमातून बनलेल्या आहेत. 6 चौकार त्यांनी ठोकले तर साजन नांगरे आपण पाहतोय 2 धावांवरती खेळतात. 5 चेंडू त्यांनी खेळत आणि एकूण संघाची धावा 31 वरती पोहोचलेली आहे. विनंती आहे मित्रांनो स्पीडअप राहणं, स्पीडअप ठेवणं अत्यंत आपल्याला आवश्यक आहे. पंचांना विनंती आहे मॅच मध्ये सातत्याने स्पीडअप ठेवणं आता तुमच्या हातामध्ये आहे. तू अपाटाच्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येथा की तू जमवश आपली खेळी. इथे डाव आल्यानंतर खेळ जमवायला चांगल्या रीतीने दोन्ही बॅटरनी सुरुवात केली आहे. मेंडेटरी पाऊलपेच्या 2 षटकामध्ये चांगल्या रीतीने बॅट आणि बॉलची हाणामारी आपण पाहिली. 6 चौकारांचा तब्बल विस्फोटक कारनामा ठोकला शावडी प्रीमियर लीग मध्ये किरण वारंग यांनी. अप्रतिम बॅटिंग त्यांची आपल्याला या पॉवर प्ले मध्ये पाहायला भेटली. आता 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. विनंती आहे स्पीडअप राहणं सातत्यानं आवश्यक आहे. छोट्या आनंदातच मित्रांनो मोठे सुख दडलेलं असतं आणि आमचा शाहूवाडी तालुका जर पाहिला गेलं तर तालुक्याचा परिसर पाहिला तर तालुक्याचा परिसर खूप छोटा आहे, परंतु तालुक्याचं नाव खूप मोठं आहे आणि याच मोठ्या नावाची मोठी स्पर्धा आपण पाहतोय शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. पुढचा बॉल यावेळेला पायावरती होता, पाठवला हवेमध्ये, गेंद हवा में तारामंडल में लहराती हुई निकल पड़ी सीधा छेरन ठोकड़ी जे. पाहायला मिळाला बॅट स्विंग आणि त्यानंतर स्वतः देखील बॅट बरोबर स्विंग झाले. यावेळेस फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लाऊड ॲपील इन फ्रंट ऑफ दी अंपायर, परंतु नाही फेटाळली आहे अंपायर यांनी. अंपायर इंटरेस्टेड नाहीये. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता साजन यांचा. जर उत्कृष्ट स्ट्रोकने जर धावा येत असतील तर याची गरज कशासाठी श्रीकांत सर? नक्कीच जर पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, शहराची रचना केली होती, परंतु लाईन लेन जज करण्यामध्ये फसले आणि गोलंदाज मात्र हसले. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल इथे सरळ बॅटने खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. पहिल्या विकेटचं होईल पतन. बॅटर गॉन ठोकडी. झटका पहिला फटका टीम शर्वी फायटर्स साजन यांच्या रूपामध्ये. साजन चले ससुराल, परंतु काम चांगलं केलं आहे. म्हणजे ओपनिंग चांगली करून दिली आहे, स्टेज चांगला बनवला आहे, पाया चांगला बनवला आहे. नक्कीच विनंती आहे ज्यांनी जार आपल्याला डगआउट मध्ये जे खेळाडू जे संघ घेऊन गेलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण जार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणून द्यायचे आहेत. जारचे ओनर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना जार हवे आहेत. विनंती आहे जार आपण आणून द्यायचे आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला भेटतोय संदीप जाधव आहेत गोलंदाजी मार्क वरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. 37 धावा धावपलकावरती. न्यू बॅटर टार्गेट एंड वरती आपल्याला भरत कांबळे पाहायला भेटत आहेत. भरत कांबळे आले, सरळ बॅटने खेळून काढला आहे. स्टेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय तोपर्यंत 1 धाव येईल. एका धावेच्या माध्यमातून धावपलकावरती 1 धाव अंकित केली जाईल. एकूण धावा 38 वरती पोहोचलेले आपल्याला पाहायला भेटतील. अप्रतिम ही दर्जेदार जोमदार नामदार स्पर्धा आपण पाहतोय. खेळाचं वा आयुष्य मित्रांनो आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवत चला जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल आणि ते दोन्ही संघ आपलं सामर्थ्य दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये, कारण सामर्थ्यवान शक्तिवान ही स्पर्धा आपण पाहतोय. STPL. पुढचा बॉल इथे चेंडू हवेत. इन द एअर फिल्डर कमिंग अँड टेकन पकडली झेल. बॅटर गॉन. चलो टाटा बब्बा. वारंग मात्र फटका फसल्यानंतर बाद होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 7 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा ठोकून किरण वारंग मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतील. परंतु शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावावरती एक वेगळा विक्रम वेगळा रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावावरती ठेवलेला आहे. 6 चेंडूमध्ये 4 चौकारांचा विस्फोटक कारनामा त्यांनी आज आपल्या नावावरती घडवलेला आहे. चला न्यू बॅटर लगेचच यायचंय.
अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही आणि पंचांना मुभा असेल ही मॅच चालवण्याची. श्रीकांत सर, ओमकारची जी बॉलिंग होती ती खूप महत्वाची होती. क्रुशल ओव्हर म्हटलं तर ओमकारची आहे आणि त्या ओव्हरमध्ये जो प्रेशर होता त्या प्रेशरमुळेच संदीप यांना फायदा घेता आला आणि 2 विकेट 2 महत्वाचे ओपनिंगचे फलंदाज बाद करण्यात यश त्यांना प्राप्त झालं. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. मागे होता, तिघे धावत होते परंतु चेंडू होता मागे. 2 धावा होतील कंप्लीट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला सूरज आला. सूरज यांच्या बॅट मधून 2 धावा आले. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकूण धावा 40च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटतायत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे, लगेचच पाणी पाठवायचं, परंतु विनंती आहे पंच आपल्याला सातत्याने स्पीडअप ठेवायचं आहे कारण सूर्य परतीच्या वाटेला लागलेला आहे. सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला हे ग्राउंड उपलब्ध आहे. एकदा का सूर्य आपल्यापासून जसा जसा दूर जातोय तर तसा मैदानाच्या आतमध्ये अंधकार निर्माण होतोय. नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जाईल नवलाई स्पोर्ट्स आणि साई श्रद्धा 11 बोथ द कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये उपस्थित राहायचं. लगेचच पुढच्या मॅच साठी टॉस केला जाईल कारण की आपल्याकडे अतिरिक्त आता वेळ नाहीये. चला पंच स्पीडअप राहणं गरजेचं आहे. 3ऱ्या षटकाची सांगता झाली. श्रीकांत सर, पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु त्यानंतर सुरेख अशी कामगिरी राहिली कांसा 11 या संघाकडून. संदीप यांची त्यानंतर डॉट, त्यानंतर महत्वपूर्ण 2 विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 3 षटकानंतर 40, 2 गडी बाद. नक्कीच धावसंख्या 40 आहे. रोगी को दवा चाहिए, योगी के जॉब चाहिए. हम है क्रिकेट के पुजारी, हम है तो शाहूवाड़ी तालुका प्रीमियर लीग का शानदार दमदार जोमदार कप चाहिए. काटो की टक्कर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅच मध्ये पाहायला भेटते. 4थ्या षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, खोदून काढला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे एक सिंगल येते. एका सिंगलने 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 41 धावा धावफलकावरती. एका धावेच्या मध्ये धावसंख्या 41 या आकड्यावरती. सूरज पाटील आणि भरत कांबळे कशा प्रकारे इथून पुढे मॅच ऑन करतील कारण की चेंडू मात्र आता 11 राहतील परंतु सुरुवात चांगली राहिली आहे सुरेख, परंतु कमबॅक करून दिला आहे ओमकार संदीप आणि त्यानंतर ओमकारचा पुढचा बॉल. याच ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अगदी खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं पमलिंग पाहायला मिळते परंतु एका धावेवरती समाधानी मानावी लागेल फलंदाज सूरज याला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 42 वरती आपल्याला पाहायला भेटते. अप्रतिम गोलंदाजी होते ओमकार यांची. 2ऱ्या षटकामध्ये देखील चांगला स्टॉप लावला. त्याच्यानंतर 4थ्या षटकामध्ये आलेत. 2रं षटक वैयक्तिक हाताळतायत संघाकडून. 4थं षटक चांगल्या रीतीनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लाईन अप पिच, लाईनची डिलिव्हरी पाहतायत. तिथे बरोबर चेंडू पिक करतायत. अप्रतिम गोलंदाजी होते. हा टप्पा, ही लाईन, ही लेंथ टेनिस क्रिकेटमध्ये आवश्यक असते. हा टप्पा सातत्यानं जर ठेवला ना तर बॅटरला काहीच समजत नसतो टप्पा आणि याच टप्प्यावरती सातत्यानं ते बॅटर यांना खेळवत आहेत. 3 चेंडू झाले आहेत आणि 3 चेंडूंच्या खेळानंतर धावफलकावरती धावसंख्या 42 आहे. अप्रतिम गोलंदाजी होते. ओमकार पाटील के झटके सबसे हटके, सबसे कातील ओमकार पाटील कारण की आतापर्यंत जेवढे चेंडू हाताळले आहेत ओमकारने सबमरीन राहिले, जास्त बाउन्स देत नाही. अतिरिक्त स्क्वेअर कॅटचा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु अतिशय चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगले धावले यावेळेस. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. या 2 धावच्या मध्ये धावसंख्या 44. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या दिशेने आहेत. भरत कांबळे आणि सूरज पाटील या मॅचला कसं चित्र रंगवतील ते पाहावं लागेल. नक्कीच आता धावा थांबलेत, चांगल्या रीतीने धावा थांबवलेत. धावा थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय ओमकार पाटील. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. ही गोलंदाजी सातत्याने राहणं आवश्यक आहे. चांगला स्टॉप लावलाय. 44 वरती 2 विकेट माघारी आहेत. यावेळेला देखील फक्त चेंडूला दिली आहे दिशा. एक सिंगल तर वेगाने कंप्लीट. 2री देखील होईल का? पडलाय तोपर्यंत 2री धाव देखील होते वेगाने कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आलेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकूण धावा 46 होत आहेत. 3.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. सुना था एक हवा आंधी बनती है, वो आंधी सैलाब बनती है, आज अपनी आंखों से देख लिया. अप्रतिम बॉलिंग ओमकार पाटील यांची मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला भेटते. शेवटचा बॉल आहे. 4थ्या षटकातील 46 धावा झालेत. भरत आहे त्याच्या समोर. चेंडू हवेत आणि पकडला. बॅटर गॉन. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली ओमकार पाटील यांची. ठोकोडीजी
बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल. श्रीकांत सर, इथून पुढे मॅचचं चित्र कसं असेल, कारण की ज्यावेळेस कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 60 धावा स्कोर बोर्डवरती लावू. 46 झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जमा होतील, परंतु ओमकार, वॉट अ बॉलिंग यार. ओमकारने जी मॅच ऑन केली, कारण की पहिलं षटक खूप महागडं होतं, परंतु त्यानंतर ओमकारने कमबॅक करून दिला आहे. विश्वासाला पात्र ठरला आहे ओमकार. सागर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला 5व्या षटकामध्ये पाहायला भेटत आहेत. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं. टेनिस क्रिकेट विश्वातील ते हाताळतायत सागर. चला स्पीडअप घ्यायचंय प्लीज, विनंती असेल. चला विनंती आहे मित्रांनो, आपण सातत्याने स्पीडअप ठेवूयात, कारण सूर्य खूप दूर चाललाय आपल्यापासून. चला स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. सागर अणुते गोलंदाजी मार्कवरती. आपल्या हातात फक्त 3 मिनिटं राहिलेली आहेत. पंचांना विनंती आहे आपल्याला स्पीडअप ठेवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने स्पीडअप राहणं आवश्यक आहे. उर्वरित 3 मिनिट असतील तुमच्याकडे. 3 मिनिटांमध्ये षटक हाताळायचं आहे. प्रत्येक इनिंगसाठी 20 मिनिटाचा अवधी आपण देणार आहोत. तर 3 मिनिट बाकी आहे तुमच्यासाठी, याची नोंद घ्यायची. यावेळेस अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते पाठीमागे एसटी रक्षकाकडून, परंतु यावेळेस सेफ आहे. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. चांगला निर्णय पंचांचा आपण पाहतोय. आणि दंडित देखील केले, वॉर्निंग देखील दिले. 1 बाउन्स वॉर्निंग दिली सागर अणुते यांना. टप्पा देखील सुरेख होता, परंतु टप्पा अतिरिक्त उसळी घेणारा टप्पा होता, त्याच्यामुळे वॉर्निंग दर्शवली आहे. व्हाईट बॉल आलाय. 47 धावा झाली आहेत. पहिला बॉल पूर्ण करण्यासाठी सागर अणुते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आहे. इथे फटका आडव्या बॅटने खेळून काढला आहे क्षेत्ररक्षक, आणि इथे पकडण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हर्षद, चांगला एफर्ट राहिला. एक सिंगल वरती समाधानी मानावी लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण राहिलं आहे कांसा 11 या संघाचा, आणि क्षेत्ररक्षकाच्या जोरावरतीच त्यांनी आतापर्यंत धावा वाचवल्या आहेत. अगदी जकडून ठेवला आहे दोन्ही फलंदाजांना. नक्कीच अगदी जकडून ठेवलंय, अगदी बांधून ठेवलंय, अगदी पायामध्ये बेड्या ठोकलेत. पुढचा बॉल सागर अणुते. रडम ओव्हर द विकेट. बॅटच्या बॉटमला लागलेला आहे चेंडू. बॅट अँड बॉलचा तितकाच खास संपर्क नाही. एक धाव घेतली, दुसरी धाव केलेला आहे प्रयत्न, पण मात्र एकावरती थांबवलेला आहे. एक धाव येईल एका धावीच्या मदतीने धावफलकावरती. एकूण धावा 49 झालेल्या आहेत. टार्गे एंड वरती आता मात्र सूरज पाडी यांना आपण पाहतोय. कंटिन्यू रन रेट जर भरत सर आपण पाहिलं, मागच्या षटकामध्ये 15चा होता, आता मात्र या षटकामध्ये खाली उतरला, 11.31 वरती आलेला आहे. नक्कीच श्रीकांत सर, कारण की गेली 14 चेंडू जे झाले आहेत, त्या 14 चेंडूमध्ये एकही मोठा हिट आलेला नाहीये. सुंदर गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजांची. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, आणि यस विकेटचं होतंय पतन. बॅटची वरची कडाम, यष्टी रक्षक पाठीमागे पकडतोय झेल. वेलकम डीजे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निलेश टाकी एंड वरती, आणि यावेळेला पहा निलेशच्या पायावरती होता बॉल, आणि नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातोय नवलाई स्पोर्ट्स विरुद्ध साई श्रद्धा 11. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. मी विनंती करतो उपाध्यक्ष माननीय श्री सागर दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेक केला जाईल. प्लीज वेलकम सर. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. न्यू बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये वाटलं नव्हतं एवढ्या विकेटचा पाडा चालेल, परंतु मॅचच्या कहाणीमध्ये रंग भरला, आणि रंगाची झाली उधळण, रंगाचा झाला बेरंग. तब्बल 5 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. 4.4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू राहिलेत. निलेश पाटील स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावेळेला सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू आहे क्षेत्ररक्षक.
आणि इथे दुसरी धाव घेत असताना काय घडलंय की पोहोचलाय पंचांचा इशारा सेफ असेल. यस बॅटर पोहोचलेला आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावा चोरून घेतल्या 2 धावा घेतलेत आणि 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती 51 धावा. 4.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या इनिंग मधील आहे. बॉल महत्वपूर्ण आहे. या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोल पाटील यांचा असेल. मात्र गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतोय. यस टप्पा पडल्यानंतर इन स्विंग बॅटिंग घेतले कडा आणि वाचेल फलंदाज जाता जाता परतीचा धडा. थँक्यू श्री सर. कॉल दिला जातोय नवलाई स्पोर्ट्स विरुद्ध साई श्रद्धा 11. बोथ दी कॅप्टन्स टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. लॉस्ट कॉल असेल तुमच्यासाठी. चला वेगात यायचंय दोन्ही कॅप्टन. जर तुम्ही उशीर करा तर पुढे तुम्हालाच सनलाइटचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुम्ही लवकर यायचंय आणि ही मॅच लगेचच ऑन करायची आहे. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शर्वी फायटर्स कॅप्टन विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि कांसाई 11 ओपनिंगचे दोन्ही फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत. चला वेगाने यायचंय. टीम नवलाई स्पोर्ट्स कॅप्टन आणि साई श्रद्धा 11चे कॅप्टन. चला धावत यायचंय पळत यायचंय. नवलाई स्पोर्ट्स साई श्रद्धा 11 बोथ दी कॅप्टन्स. आपण वेळूच करू नका मित्रांनो. पुन्हा बॅड लाईटची अपील तुम्हीच करणार आहात. त्यासाठी आधीच सूर्य आहे तोपर्यंत आपण लगेच यायचं आहे. टॉस होतोय या ठिकाणी. टॉस का बॉस मंचावरती आपल्या शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आयोजन कमिटीचे माननीय उपाध्यक्ष सागरदादा दळवी यांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेक. बरेच सर आपल्याशी जोडले गेलेत. टीम नवलाई स्पोर्ट्स आणि साई श्रद्धा 11 कॉल कोणाचा असेल. टीम नवलाई स्पोर्ट्सचा कॉइन असेल. स्विंग दी कॉइन. काटा आणि छापा. टीम साई श्रद्धा 11 ऑन दी टॉस. तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. 50 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. टीम नवलाई स्पोर्ट्स ही मॅच खूप महत्त्वाची आहे. गत वर्षाचे तुम्ही विजेता आहात. या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. तर किती धावपलकावरती तुम्ही लावण्याचा प्रयत्न कराल. आम्ही 5 ओव्हरमध्ये 60-70 रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 60-70 रनांचा प्रयत्न कराल तुम्ही. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. लगेचच प्लेइंग 11 रेडी ठेवायचं आणि मैदानाचा ताबा घ्यायचा. जाऊया ओव्हर दी कॉम बॉक्स प्लीज. वेलकम श्रीकांत सर. नक्कीच शार्वी 11 यांनी प्रथम बॅटिंग करत असताना धावपलकावरती 5 षटकामध्ये 51 धावा बनवलेत आणि जिंकण्यासाठी 52 धावा बनवायच्या आहेत कांसा 11 या संघाला. शार्वी 11 आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. वेळच करू नका मित्रांनो. वेळेबरोबर आपल्याला खेळायचं आहे. वेळेबरोबर आपल्याला लढायचं आहे. वेळेबरोबर आपल्याला घडायचं आहे आणि वेळेबरोबर आपल्याला शाहूवाडी तालुक्याची शोभा मात्र वाढवायची आहे. स्पीडअप घ्यायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 5 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत कांसा 11 या संघाला. 52 धावांची आवश्यकता आहे. 52 धावांचं टार्गेट आहे. 52 धावांची आवश्यकता. 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. दोन्ही बॅटर आपण धावत यायचंय. पळत यायचंय. स्पीडअप घ्यायचंय. स्पीडअप ठेवायचंय. स्पीडअप वाढवायचंय. कारण सूर्य खूप आपल्यापासून आता दूर 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 आणि भूर चाललाय. त्यासाठी आपल्याला स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. दर्जेदार जोमदार नामदार ही स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. आज जर पाहिलं तर रामलीला मैदानावरती आनंदाचे डोई आनंद तरंग निर्माण होत असताना आपल्याला पाहायला भेटतो. सातत्यानं जर आपण पाहतो आपल्या ज्योतिबाच्या डोंगरावरती ज्याप्रमाणे ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त सासन काठीच्या दिवशी गुलालाची उधळण जशी होते त्याचप्रमाणे शाहूवाडी तालुक्यानं या ठिकाणी रामलीला मैदानावरती आज गुलाबी रंगाने उधळण केलेले आहे. होळी देखील आहे आणि होळीमध्ये रंगीबेरंगी दर्जेदार जोमदार नामदार ही स्पर्धा शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय. तुंबळ युद्ध रंगले कांसा 11 आणि शार्वी फायटर्स या दोन संघामध्ये. शार्वी फायटर्स यांनी प्रथम धावा बनवलेत 51 आणि जिंकण्यासाठी कांसा 11 या संघाला 52 धावा बनवायच्या आहेत. मॅचला लगेचच होईल सुरुवात. स्ट्राइक एंड वरती कैलास आहेत. नॉट स्ट्राइक एंड वरती सागर आहेत. गोलंदाजी मार्क वरती साजन आहेत. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते लगेचच सुरुवात. ऑन द वे जस्ट प्ले क्रिकेट. साजनेचा पहिलाच बॉल पहा. सन्मान दिला आहे पहिल्या चेंडूला.
चांगला गोलंदाज आहे आणि चांगल्या गोलंदाजावरती त्या प्रत्येक चेंडूला सन्मान द्यावा लागतो. चुकीचा चेंडू येईल त्यावेळेस चुकीच्या चेंडूला ऑलवेज माफी नसते, परंतु पहिलाच बॉल चांगला हाताळला साजन यांनी. नक्कीच पहिला बॉल चांगला होता आणि चांगल्या बॉलला सन्मान देखील दिलेला आहे बॅटर यांनी कैलास त्यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल फटका फसलाय आहे क्षेत्ररक्षक, परंतु थोडासा पुढे होता चेंडू. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला होता, तोपर्यंत चेंडू मात्र धरतीला झाला दाण आणि गोलंदाजाच्या डोक्याला आला ताण. एक सिंगलने धावफलक होत आहे सुरू. अकाउंट मात्र ओपन झालेलं पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षण पाहिले गेले तर एक स्लिप ठेवला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक यावेळी चुकी करतोय, परंतु स्लिप ठेवला आहे. त्या पद्धतीची गोलंदाज आपण सातत्याने दोन्ही चेंडू जर पाहायला गेले तर बॅटची वरच्या कडेला चेंडू लागला. स्लिप ठेवणं हे एक उत्तम दर्जाचं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय साजन नांगरे पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला खाली राहिलाय चेंडू. जो उसळी अपेक्षित केली होती ती प्राप्त झालेली नाहीये सागर यांना. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, सबमरीन राहतोय. म्हणजे सायंकाळचं सत्र जसं येतंय आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू होते, ते चेंडू आता मात्र थोडेसे खाली राहताना आपल्याला पाहायला भेटतायत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला देखील सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर जमिनीला समांतर चेंडू येतोय, मात्र यावेळेला डॉट बॉल. आतापर्यंत जर पाहिलं तर एकूण 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धाव फलकावरती 1 धाव यावेळेला आपल्याला पाहायला भेटते. साजन नांगरे पाटील घटक चाचणी असो, बोर्डाची परीक्षा असो, अव्वल दर्जाची कामगिरी करणारा हा फलंदाज आहे. कोणती परीक्षा असो, ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने फलंदाजी केली त्याच पद्धतीची सुरेख अशी गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक हाताळताना त्याला पाहतोय. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू कॅरी करत थोडीसे मिसफील्ड पाहायला मिळते. मिसफील्डचं रूपांतर दुसऱ्या धावेत देखील होते या ठिकाणी. थोडंसं आपल्याला गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते श्री सर फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच आपण गोलंदाजा संदर्भात बोलत होतो. गोलंदाज अप्रतिम आहेत साजन. कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला सखोल ज्ञान असलं ना की आपली कामगिरी दर्जेदार असते आणि गोलंदाजीचं सखोल ज्ञान, सखोल मार्गदर्शन देखील नौक्या खेळाडूंना करत असतात आणि सखोल टप्पा देखील बॅटऱ्यांना ठेवतायत. बॅटऱ्यांना काही समजत नाहीये सागर यांना टप्पा. यावेळेला फुल ऑर्लेनचा चेंडू होता, खोचता बॉल होता, फक्त डिफेन्स केलाय. बॅट जरूर हेलिकॉप्टर टाइप मध्ये फिरवली आहे पण तितकाच खास संपर्क नाहीये. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 ची होईल सांगता धाव फलकावरती धाव संख्या 4. तोपर्यंत देऊया आपल्या डीजे ला संधी. तब्बल षटकानंतर नवीन गोलंदाज आपण निलेश यांना पाहतोय. साजनेच्या गोलंदाजीमध्ये मला खासियत काय वाटली, लवकर षटक संपवलं. जर तुम्ही ट्रान्समध्ये असेल तर लवकर षटक संपवायचं, याचं एक उत्तम उदाहरण आपण साजन यांना पाहिलं. निलेशाचा पहिलाच बॉल लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पोहोचतोय का बरात कांबळे यावेळी चुकी करणार नाही. पहिला झटका लागतोय टीम कांसा 11. फलंदाज बाद ठोको डीजे. मित्रांनो, ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्याजवळ संयम आणि समर्पण असणं आवश्यक आहे. 52 धावा बनवायच्या आहेत. लक्ष छोटा आहे. गोलंदाजांनी चांगल्या रीतीने संयम, समर्पण, अचूक टप्प्याचा भेदक मारा सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ठेवलेला आहे. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही श्री सर, कारण की तो सुखाचा राजयोग आणलाय तो भरत कांबळे या सरांनी. कारण की सुंदर असा जलास दिवसभरात भरत कांबळे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. चला नवीन बॅट्समन स्पीडअप घ्यायचंय, पंच लक्ष द्यायचंय, चला लवकर यायचंय. नवीन बॅटर आपण आपल्या पायातील थोडासा वेग वाढवायचा आहे, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये वेग वाढेल. जसा आपला विचार असतो मित्रांनो तसा आपला खेळ असतो. आणि यावेळेला आपण पाहतोय कांसा 11 गोलंदाजी मार्कवरून चांगला विचार आपण पहिल्या षटकामध्ये. समालोचन कक्षातील व्ह्यू देखील खूप सुंदर सुरेख आहे. श्रीकांत सर इथून मॅच पाहण्यासाठी खूप वेगळीच मजा येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद
पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता, अगदी शेवटच्या बॉल पर्यंत खेळला होता. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय, अतिशय वेगवान आणि बिट करून गेला आहे. बॉल गोज लाईक अ ट्रेसर बुलेट, अगदी वेगवान चेंडू हाताळला यावेळेस. नक्कीच बॉल गोळीगत होता आणि गोळीगत धोका दिलेला आहे बॉलने यावेळेला बॅटर यांना. डॉट बॉल आलाय, 2 चेंडू झाले आहेत या षटकातील आणि धावफलकावरती धावसंख्या जायचे ते 4. आणि पुन्हा एकदा करावा लागेल विचार, कारण हाही टप्पा अप्रतिम आहे, सुरेख टप्पा. पाठीमागचे 2 चेंडू आपण पाहिले, गतिमान होते, वेगवान होते आणि या चेंडू थोडासा गतीतील परिवर्तन आपल्याला पाहायला भेटलं आणि बॅटर यांना काही चेंडू समजला नाही. हर्षद यांना बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बिन द गेम, डॉट बॉल, पुढचा बॉल, टाटा मोहर द विकेट. अक्रॉस द बॅट खेळून काढला आहे क्षेत्ररक्षक आणि इथे इनफिल्डच्या आतमध्ये रोखलाय चेंडू. एक सिंगल येईल, एका सिंगलने धावफलकावरती 1 धाव चढवली जाईल. 5 धावा. 5 धावा स्कोर बोर्ड वरती. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चतुर आहे, हाताने बॉल अडवणार नाही तर शरीराचा वापर केला, खूप चतुर आहे तो. 1 धाव इथे प्राप्त जरी केले असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण. अध्यक्ष स्वतः यावेळेस पहा, स्विंग अँड मिस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी ओव्हरपिच चेंडू होता, वेग होता. पहिला चेंडू पाहिला तर अतिशय वेगवान, त्यानंतर स्लोवर आणि त्यानंतर ओव्हरपिच अतिशय वेगाने. बॅट स्विंग चांगली राहिली श्रीकांत सर, परंतु डॉट बॉल येतोय. नक्कीच बरं सर, स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवला ना की आपण आपल्यातील आत्मविश्वासाने खेळ साध्य करत असतो आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्क करून आत्मविश्वास चांगला मनोमंथनामध्ये बाळगून गोलंदाजी करत असताना बॉलर आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेला भिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर 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 बाहेर. 6 धावा. ठोकडी या 2 षटकानंतर 11-1 गडी बाद कमबॅक केला आहे. या षटकाराने मॅच मध्ये आले आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, चांगला पुलचा फटका पाहायला मिळाला कैलास यांच्या बॅट मधून. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. विनंती आहे टीम मीटिंग घ्यायची नाही. 18 चेंडू राहिलेत, 41 धावा बनवायच्या आहेत. विनंती आहे कांचा 11 आपण स्पीडअप घ्यायचा आहे, स्पीडअप ठेवायचा आहे. 11 धावा झालेत आणि 18 चेंडू राहिलेत आणि 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जिंकण्यात धाडच मैदानाच्या आतमध्ये तेच करतात, ते हरण्याला कधी घाबरत नाहीत. तू अपाटाच्या मैदानी तू येशो वेळोवेळी, डाव तुझा येता की तू जमवश आपली खेळी. काय करी मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, चहो बाजूस झेल घ्यावया जो तो फासा टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुराणी सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू 41 धावांची गरज असणार आहे टीम कांसा 11 या संघासाठी. गोलंदाजी मार्गवरती साजन यांना पाहतोय. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे, प्लीज विनंती असेल, स्पीडअप राहणं गरजेचं आहे. साजन वैयक्तिक दुसरं षटक, राऊंड दी विकेट. यावेळेस गोलंदाजी करतील समोर असेल बॅटर हर्षद. 18 चेंडू 41 धावा. जर आपण करंट रेट पाहिलं तर 5.5 आहे, परंतु रिक्वायर्ड 13चा आहे. 13चा रन रेट हे टेनिस क्रिकेटमध्ये योग्य रन रेट मानलं जातं. म्हणजे पाहायला गेले तर टीम कांसा 11 मॅच मध्ये ऑन आहे, दोन्ही बाजूने मॅच आहे. साजन यांचा पहिला बॉल तिसऱ्या षटकात, हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लक्ष राहील. येस, इट्स अ व्हाईट बॉल. पंच टायटॅनिक पोज मध्ये इशारा दर्शवतात, व्हाईट बॉल. यस, नक्कीच टायटॅनिक पोज मध्ये आपल्याला सांगतायत मै हू ना, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉल नंतर धावफलकावरती धावसंख्या 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. यावेळेस फटका बसला आहे. स्वतः गोलंदाज की अध्यक्ष स्वतः यावेळेस पकडली जाईल झेल. एक मोठा झटका लागतोय टीम कांसा 11 या संघाला. ठोकोडीजे दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय.
क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेने भरलेला खेळ. त्याच्यासाठी दैनंदिन जीवनाच्या दगदगीतून आम्ही काढतो वेळ. हा आमच्या भावनांचा खेळ, हा आमच्या अभिमानाचा खेळ, हा आमच्या स्वाभिमानाचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च रंगलाय. गोलंदाज तयार. साजन याने तिसऱ्याच षटकामधील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून यावेळेस दांडी दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद. ठोको डीजे. जी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटते साजन यांच्या माध्यमातून. साजन नांगरे पाटील, पाटलांचे फटके सबसे हटके अशी गोलंदाजी मार्क वरून त्यांची कामगिरी आज आपल्याला पाहायला भेटते. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, तू उदार ले चलो हस्ती वहा तुफान आया है. आणि आपल्या गोलंदाजींच्या माध्यमातून विकेटचं तुफान मैदानाच्या आतमध्ये घडवत आहेत. हॅट्रिक बॉल. साजन नांगरे पाटील यांना सुवर्ण संधी असेल. STPL मधील पहिली हॅट्रिक मिळेल का यावेळेस? अवांतर धावसंख्येत भर पडणार आहे. डाऊन दी लेग साइड. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. हॅट्रिक कंटिन्यू असेल श्रीकांत सर. माननीय आदरणीय रोहितजी पाटील पोलीस यांच्या माध्यमातून साजन नांगरे पाटील यांच्यासाठी 1001 रुपये रोख कॅश प्राइज पुन्हा एकदा लावण्यात आलेला आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील चांगला बॉल होता. टप्पा पडला तर उसरी घेणारा चेंडू बॅटरला मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा फसला जातोय आणि एक सिंगल येईल. एका सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव अंकित केली जाते. एकूण धावा धावफलकावरती 14च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. साजन नांगरे पाटील यांच्या जर गोलंदाजीचा बाउन्स ग्रॅप बघितला श्रीकांत सर तर पहिल्या षटकामध्ये त्यांनी अतिशय समरीत चेंडू होते यावेळेस, परंतु अतिरिक्त उसळी आले. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दी लेग साइड. इट्स अ व्हाईट बॉल. पंच आज सुरेख भूमिकेमध्ये आपण पंचांना पाहतोय. धावसंख्या 15 या आकड्यावरती. नक्कीच 15 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेलं आहे. धाडस, महत्वाकांक्षा आणि पराक्रमांची हौस असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये पराक्रम घडवू शकाल. 15 चेंडू 37 धावा. इथे मात्र डिफेन्सिव्ह मोड. डिफेन्स केलाय चेंडूला, फक्त दिशा दिली. मनगडांचा केलाय चांगला वापर आहे. क्षेत्ररक्षक पकडण्याचा चांगला प्रयत्न. चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडू पाठीमागे खेचला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. फक्त इन्स्टावरती फॉलो करून चालत नाही, क्रिकेटमध्ये पण फॉलो करावं लागतं श्रीकांत सर. ज्या पद्धतीने थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक गेला त्यानंतर पाठीमागून लगेच पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतो आणि त्यानुसार इथे 2 धावा वाचवल्या गेल्या. ही चांगली रणनीती आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. नक्कीच 17 धावा झाले. धावफलकावरती चांगली रणनीती, चांगला खेळ, चांगलं टायमिंग मैदानाच्या आतमध्ये घडलेला आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मैदान के अंदर लढा वही सबसे बडा, वही सबसे बडा. आणि इथे खोदून काढला आहे क्षेत्ररक्षक. बडा स्ट्रोक, निकल गई गेंद सीमा रेषा बाहर बाहर बाहर. 4 रन. ठोको डीजे. क्लासिकल स्टेट ड्राइव्ह पाहायला मिळाला. जोपर्यंत कैलास आहे तोपर्यंत मॅच ऑन. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रॉप. चौकार. महत्वपूर्ण वळणाला अफलातून फटकेबाजी. बॅक बॅक 2 चौकार आलेत. समीकरण जर पाहिलं, समीकरण काय बोलतंय, 12 चेंडू आणि 27 धावा. स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कैलासला आपण पाहतोय 7 चेंडू 17 धावावरती खेळतात. 17 आकडा हा जरी खतऱ्यात असला तर परंतु क्रिकेट विश्वामध्ये 17 हा आकडा खूप लकी आहे. मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स यांचा बर्थ डेट 17 फेब्रुवारी. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. धावसंख्या 25 ऑन स्कोर बोर्ड. 12 चेंडू 27 धावांची गरज असणार आहे. रिकॉर्ड रन रेट पाहायला गेले तर 13चा आहे, 13.50. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अमोल यांना खूप महत्वाचं षटक, 4थं षटक हाताळायला दिलं आहे, परंतु कैलाश एकदम फर्स्ट क्लास मध्ये आहे, फर्स्ट क्लासच्याच डब्यात बसले आहे. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. नक्कीच स्पीडअप ठेवायचं आहे, स्पीडअप राहणं आवश्यक आहे.
मैदानाच्या आतमध्ये भरत सर जर आपण पाहिलं 12 चेंडू राहिले आणि 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. परंतु हे षटक हे 6 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत. हे 6 चेंडू पुढच्या 6 चेंडूवरती मॅटर ठरतील. या 6 चेंडूवरती किती धावा बनतायत तेवढ्या धावा जेवढ्या शिल्लक राहतील तेवढ्या धावा पुढच्या 6 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजे हे 6 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट षटक इम्पॉर्टंट षटकाला होते सुरुवात आणि इम्पॉर्टंट षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती अमोल आपल्याला पाहायला भेटत आहेत. अनमोल कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल का पाहणं आवश्यक आहे. कांसा 11 धावफलकावरती 25 धावा आहेत. 3 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. कैलास चांगल्या रीतीने खेळतायत. 17 वरती कैलास खेळतायत तर संदीप जाधव 1 वरती खेळतायत. गोलंदाज तयार. पहिला बॉल खोचता चेंडू होता. डायरेक्ट चेंडू खोचला गेलाय खाली होता ऑप्टमच्या बाहेर. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू रणनीती गोलंदाजी आहे. जर तुम्ही टप्पा पाठीपुढे ठेवताय तर मोठे फटके मारायलाच जाणार आहे फलंदाज. कारण की 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे कांसा 11 या संघाला मॅच मध्ये इन होण्यासाठी. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू हाताळला हा एक सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज अमोल यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. यावेळेस हाताला ब्रश झाला आहे. येस विकेट होतंय पतन. फलंदाज या ठिकाणी बाद होते. एक मोठा झटका लागतोय टीम कांसा 11 या संघाला. पहा किती चतुर चालक आहे. सर जडेजा यांची आठवण करून देतोय गोलंदाज अमोल. नक्की करण्यासाठी आले होते आणि कामगिरी बी अनमोल आणि नाव आहे अमोल. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे. हे आगाज था और अंजाम हो गया विकेट. बॅटर गॉन. माघारी परतला बॅटर. अप्रतिम महत्वाचा बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. धोक्याची घंटा आता मात्र कांसा 11 यांच्या समोर वाजताना आपल्याला पाहायला भेटते. 10 चेंडू आणि 27 धावा सूरज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. कैलाश बाद झाले. पहा नशिबात काय घडेल ते सांगू शकत नाही. तुम्हाला नशीब ज्यावेळेस संधी येते त्यावेळेस सोनं करणं गरजेचं आहे. कैलाश ज्या क्लासमध्ये होते परंतु नशीब नव्हतं. नशिबाची विकेट यावेळेस गोलंदाज अमोल चतुर आहे चालाक आहे रणनीतिक गोलंदाजी आणि धावचीत झाली या ठिकाणी कैलास. यावेळेस पुन्हा एकदा अगदी भेदून चाबूक शॉट इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा किरण वारंग आणि उत्कृष्ट दर्जाची फेकी देखील राहिली परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत आणि 2च्या माध्यमातून धावफलक जाते पुढे. धावसंख्या 27 या आकड्यावरती. विनंती आहे भगवान दादा कांबळे कुठे असतील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच उपस्थित व्हायचं आहे. भगवान कांबळे कुठे असतील त्याने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. चला स्पीडअप राहायचं करणं गरजेचं आहे. 9 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे. 9 बॉल 25 धावांची आवश्यकता असताना डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसलाय आणि इथे गोलंदाज गालात खुदकन हसलाय. विकेट गॉन. संदीप दादा आहे तिथे. दादांची दर्जेदार दादागिरी मैदानाच्या आतमध्ये आज राहिली आहे. तब्बल 3 कॅच पकडलेत भरत सर. नक्कीच दादांची दादागिरी नाही दादांची जादूगिरी आहे आणि अतिशय चप्पळ क्षेत्ररक्षक तिथं असणं गरजेचं असतं आणि दादांची जादू चालली आहे आणि फलंदाजाला काजू चारले आहेत श्रीकांत सर. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. चला न्यू बॅटर आपण स्पीडअप ठेवायचं आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. हे षटक इम्पॉर्टंट होतं. आपण अगोदर चर्चा केली होती. या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी करावी लागणार आहे. आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत 4 चेंडूमध्ये. आता 2 चेंडू राहिले आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 25. 8 चेंडू 25 धावा. ज्या पद्धतीने कैलास बाद झाले त्यानंतर मॅच रूपांतर पहा श्रीकांत सर. कैलास किती महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका सुचण्याचा प्रयत्न. कॉट बँड पाठीमागे एसटी रक्षक पकडतो झेल. वेलकम डीजे. पंजा 27 वरती 5 पंजा खोलला आहे टीम शारवी कांसा 11 या संघाचे 5 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. पंजा खोलला आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. 6 विकेट. हॅट्रिक बॉल असेल अमोल साठी. अमोल यांचा हॅट्रिकचा बॉल. प्रेशर आहे बॅटर वरती. राजू पाटील स्ट्राइक एंड वरती आणि प्रेशर बॉल असताना इथे खेळून काढलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला हेड मध्ये क्षेत्ररक्षक पकडला जाईल तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट
होत असताना धावचीत बॅटर गॉन टाटा बाय बाय तू चल मैं आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते ठोकोडीचे नाही व्हायचं एकत्र यायचं नाहीये चला स्पीडअप घ्यायचं आपली जागा घ्यायची नवलाई स्पोर्ट्स साई श्रद्धा 11 आपले प्लेइंग 11 सज्ज ठेवायचं लगेचच मॅच संपल्यावरती मैदानाचा ताबा घ्यायचा आहे टीम नवलाई स्पोर्ट्स कॅप्टन आणि साई श्रद्धा 11 कॅप्टन्स तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर स्पीडअप राहणं गरजेचं आहे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आता मात्र जर आपण पाहिलं शार्वी 11 या संघाने चांगल्या रीतीने दबदबा दरारा निर्माण केलाय आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतायत माननीय संदीप पाटील अध्यक्ष आपल्याला पाहायला भेटतायत गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहतोय सूरज आहेत 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मॅच बनू शकेल फक्त बनवायची क्षमता पाहिजे इथे पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय पंचांचे दोन्ही दिशांना समांतर धाव मात्र येईल अवांतर एक धाव धावफलकावरती अंकित केली जाते 5 चेंडू 23 धावा ही लाईन चांगली आहे परंतु 6 चेंडू 23 धावा ही लाईन चांगली आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी यावेळेस देखील हा देखील व्हाईट बॉलचा इशारा येतोय चुकी होते 2 एक्स्ट्राच्या धावा वाढतायत स्कोर बोर्ड वरती धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावरती 6-22 धावांची गरज असणार आहे 6 चेंडू 22 धावा मॅच जर पाहिली तर मॅच दोन्ही साइड येऊन ऑन आहे पहिल्या बॉल वरती जर बॅटरने षटकार ठोकला तर मॅचच्या कहाणीमध्ये रंग भरण्यास सुरुवात होईल पण मात्र खोचून काढलाय चेंडू स्ट्रेट दिशेला आहे क्षेत्ररक्षक पकडलाय सुंदर रनिंग बिटवीन द पुन्हा एकदा बेल रिम्यू बॅटर गॉन गोलंदाजी साजन यांनी जी सुरुवात करून दिली त्यानंतर निलेश यांनी कमबॅक करून दिला त्यानंतर साजन यांची सुरेख गोलंदाजी अमोल यांच्या तर गोलंदाजीची कहाणीच वेगळी होती आणि त्यानंतर संदीप दादा ऑन फायर यावेळेस फटका चांगला आहे समालोचन कक्षाला मानवंदना देत निघून जाईल सी मारेच्या पार षटकार ठोको डीजे हिलेत आणि 4 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत मॅचच्या कहाणीमध्ये रंग भरतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक वारंग माफ करा मयूर आहेत स्ट्राइक एंड वरती चांगली फटकेबाजी सजवण्यात मयूर सुरुवात करतायत माफ करा सूरज आहे स्ट्राइक एंड वरती सूरजचा पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आणि पकडला बॅटर गॉन आहेत इथे फटका फसला आणि ऑल आउट होतोय संघ कांसा 11 38 वरती 10 धावा 10 विकेट माघारी परतलेले आहेत चला स्पीडअप घ्यायचंय
चला स्पीडअप घ्यायचंय. चला नवलाई स्पोर्ट्स आणि साई श्रद्धा 11 लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि ओपनिंगचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत.